नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय। शहरातील अशोका रुग्णालयाजवळ असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली। यामध्ये एका तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याने एक जण गंभीर जखमी झाला। सदर घटना एका मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी दोघांमध्ये हाणामारी होतीये। एकीकडे नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात सध्या पोलिसांची शहर क्लीनअपची मोहीम सुरू असतानाही दुसरीकडे गुन्हेगारीची घटना सातत्याने वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। जखमी तरुणावर सध्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र गुन्हेगारांच्या वाढत्या घटनांमुळे नाशिककरांमधून चिंता व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।